नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जादा ब्लॉग्समध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, तर आपण चाललो आज भिवंडीला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तिथं बांधलेलं आहे, तिकडं चाललो आहे. आणि मी आणि माझा भाऊसुद्धा आहे माझ्यासोबत, आणि बहीण आणि तिची मैत्रीण तर तिथं पहिलेच पोचलेली आहे. त्यांचं शूट आहे तिथं, तर आपण पण जाऊन तिथं शूट करू, नवीन तिथल्या जागेची माहिती वगैरे घेऊ. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या गॅपमध्ये. गाईज आम्ही निघालो. मी करतोय ब्लॉग कारण की आम्ही चालवतोय गाडी. सो आता आम्ही थोडं कन्फ्युजन चालू होतं बाईकवर जायचं की कारमधून. तर आम्ही चॉईस केले कार. सो आम्ही आता जातोय गाडीतून. तुम्हाला डायरेक्ट पोचल्यावरती दाखवतो, म्हणजे मध्ये टाकू आम्ही कोणत्या रस्त्याने जाऊ दे. तर आम्हाला दोन रस्ते आहेत. एक तर आम्ही नवीन एक्सप्रेस हायवे पकडून जाऊ शकतो त्या टिटवाळावरून बायपास काढून, आणि दुसरं उल्हासनगर. पण उल्हासनगरमध्ये पूर्ण ट्रॅफिक असते. सो आम्ही डिसाईड करू आता कुठून जाऊ दे. मग तुम्हाला तसं मी दाखवतो रस्ता. आपला भाऊ गाडी नवीन नवीन शिकतोय आणि हातात घेतल्या घेतल्या बरोबर मस्त चालवतोय. पुढे मी बारीक इकडं ब्लॉग मध्ये बघितलं तर दुसऱ्या कोणाला बघण्याच्या लायकीचं नाही राहणार. चालू द्या शिस्तीत मला. तर गाईज आपण पोचलोय आपल्या लोकेशनवरती. तर आता बघू पुढं कसं काय काय, म्हणजे काय काय ठिकाणी स्पॉट्स आहेत फिरायला. आणि आहे लोकेशन चांगलं आहे, मस्त आहे. बघू शकता तुम्ही पाठी बॅकग्राऊंड वगैरे. पण आतमध्ये आपण आता चाललो, एंट्री करतच आहोत. मंदिराच्या पुढ्यातच उभे आहे. मंदिराच्या स्टार्टिंगला शंकराचा मूर्ती आहे मोठी अशी, बघू शकता तुम्ही. हे मावळे वगैरे, शिपाई वगैरे असे दाखवलेले आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, शिवक्षेत्र, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. आणि ही आपली बहीण आहे. हा प्रवेशद्वार आहे. आणि हे वरती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तर गाईज इथं खूप मजा अशी प्रोसेस आहे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. पण तर फॉर्म वगैरे दिलेला होता, तो भरला आहे आपण. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की काय चुकीचं आपण बोललो किंवा काही केलं तर म्हणजे ते कारवाई करू शकतात, असा तो फॉर्म आहे. आणि भरपूर काय अजून प्रोसेससुद्धा आहेत. तर ठीक आहे, बघू आपण पुढं अजून काय काय, म्हणजे एक्सप्लोअर आपल्याला काय काय अजून माहिती भेटते इथली. असो खऱ्या अर्थानं इथे उपलब्ध असणारी जिल्हा परिषद शाळा, त्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक वृंद असतील, आपण पुढे यायचं आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश चौधरी यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. खरं तर हे जे सन्मान आहे तुमच्या ऑफिसमध्ये या शक्तिपीठाला उपस्थित राहून या ठिकाणी लहान मुलांची सहल घातलेली आहे. त्या सहलीची आठवण करून देणारा हे सन्मान आपण पुढे यायचं आहे. मला जिल्हा परिषद शाळा कामे तुम्हाला जागा दे. या ठिकाणी उपस्थित असलेली जिल्हा परिषद शाळा कामे आणि त्या कामे शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका मॅडम असतील,
त्यांना शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं हे सन्मान चिन्ह आहे ते आपण आपल्या ऑफिसमध्ये एक आठवण देत राहील की आपल्या शाळेची सहल खऱ्या अर्थानं आज 18 फेब्रुवारी या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठावर घेऊन गेलो होतो आणि ही आठवण आपण साठवून ठेवायची आहे. त्यानंतर कल्याणहून आलेली जी शाळा आहे त्या शाळेचाही सन्मान मी विनंती करतो डॉक्टर राजू बोलते यांना की आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्या शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं या शाळेचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या हा आपल्या शाळेचा सन्मान आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंदित छत्रपती शिवरायांचं हे शक्तिपीठ आणि सकाळपासून अनेक शालेय सहली या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. आतापर्यंत 500हून अधिक शाळांनी या शक्तिपीठाला या लोकांतून थोड्यानंतर भेट दिलेली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा कांबे या शाळेतील शिक्षिका माझं नाव देवण पाटील. मी अंबाडी निडके येथील आहे रहिवासी. आमची एस विकास शैक्षणिक सामाजिक संस्था आहे. आम्ही निराधार मुलांसाठी काम करायचे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि चांगलं जिल्ह्यामध्ये. आपल्याकडे अशी काही मुलं असतील तर त्यांनी जे मुलं असतील ते आपल्या तिथं देण्यात यावं. त्या मुलांसाठी जवळजवळ समाजातून त्यांचे आई किंवा वडील आहे किंवा अंध आहे किंवा प्रतिबंध आहे त्या मुलांसाठी खूप छान माहिती. कोणी अशा अपंग किंवा अंध व्यक्ती असतील तरी जरूर त्यांचा संपर्क नंबर घ्या, त्यांना संपर्क करून आपण तिथे आपल्या नावाची नोंद करू शकता. धन्यवाद. जय शिव. तर गाईज हा मंदिराचा एंट्रन्स आहे. पायऱ्या आहेत म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब मंदिर. तुळजाभवानी माता मंदिर, श्री शंभू महादेव मंदिर.
जा उभी रे हे बनू जा तिथं फोटो काढाय पटकन आपल्या आता आईस्क्रीम घ्यायचा जा पटकन फोटो काढायला आईस्क्रीम सर्वांनी शांत राहा. या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांनी सर्वांना शांत राहायला. तर गाईस तुम्ही बघू शकता इथलं कसा निसर्ग आहे, एकदम मस्त आहे असं, म्हणजे मन एकदम शांत वाटतं इथं. आणि इथं शाळेच्या पिकनिक वगैरे पण येतात. आत्तापर्यंत मला सांगितलं तिथल्या लोकांनी, करून की 500हून जास्त शाळा इथे येऊन गेल्यात पिकनिकचे स्पॉट्स म्हणजे असं हे करत, म्हणजे महाराजांबद्दल माहिती देण्यासाठी वगैरे पोरांपर्यंत पोचवतात हे लोक असं. आता थोड्याच वेळात इथं आरती होणार आहे महाराजांची. 7:13ची अशा आरती असते बोलतात. जास्त होते मग होतं सांगितलं मग आता दाखवतो बरं. उद्या 19 फेब्रुवारीची इथं पूर्ण मस्त अशी तयारी सुद्धा चालू आहे गाईस. ही कल्याणवरून आलेली ही पोरं शाळेतली म्हणजे ट्रिप काढून इथं आलेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे या मंदिरामध्ये येऊन महाराजांचा इतिहास असा म्हणजे दाखवलेला आहे पूर्ण या मंदिरांमध्ये. आणि शस्त्र वगैरे असे सर्व काय काय हतियार वगैरे सर्व ठेवलेले आहे ते सुद्धा दाखवलेले आहेत. म्हणजे त्या काळातले हतियार वगैरे कसे होते तर ते सर्व दाखवलेले आहेत. मस्त प्लेस आहे, तुम्ही पण या लवकरच बघायला. तर गाईज कोणत्या शाळेतून आले बोलतो तुम्ही? रवींद्र माधव हायस्कूल. कुठं? कल्याण. जाधव ब्लॉग्स. जाधव ब्लॉग्स. ओके. लगेच जाधव ब्लॉग वर टाकशील. उद्या चलो. तर गाईज पोरं म्हणजे मस्ती करता थोडीशी बोलत होते, कारण की मला पण घ्या ब्लॉग वगैरे मध्ये. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सनातन हिंदू धर्म की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाते मूर्ती पूर्वे जय मधुका जयाते सर्वांगी
मित्रांनो तुम्ही बघितलंच आपण किती मजा मस्ती वगैरे केली, तिथल्या जागेचं एक्सप्लोअर थोडंसं केलं, आपल्याला बद्दल थोडीफार माहिती भेटली. तर तिथं जाऊन एक वेगळीच एनर्जी महसूस होते. दररोज संध्याकाळी तिथं 7:30 वाजताच्या दरम्यान महाराजांची आरती होते. खूप मस्त वाटतं. तुम्ही नक्की जा, व्हिजिट करा तिकडे. आणि तिथं स्वच्छता वगैरे एवढी आहे आणि रूल अँड रेग्युलेशन पण एवढे आहेत. तर आपल्याला पण व्हिडिओ जास्त शूट करता नाही आला. तिथं फॉर्म वगैरे भरले, खूप काही प्रोसेस केली. त्यानंतर आपण व्हिडिओ वगैरे शूट केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आपण लवकरच नवीन जागी, नवीन ठिकाणी. कारण डेट इज अनएक्सपेक्टेड, तू तुझं जग. तर भेटू लवकरच आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन ठिकाणी.